संगीत क्षेत्रातील तारा निखळला. आशा भोसलेंच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी राजकारण्यांसह सिनेस्टार दाखल. मुख्यमंत्री राज ठाकरे, जावेद अख्तर, शबाना आझमी दाखल. स्वर साम्राज्ञी आशा भोसलेंचं वयाच्या 92व्या वर्षी निधन. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. उद्या आशा भोसलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार. शिवाजी पार्क इथं दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अखेरचा निरोप. प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीची जागा बदलली. तिसऱ्यांदा एसआयटीच्या कामकाजाची जागा बदलली. महाराष्ट्र पोलीस अकादमीतून विशेष गुन्हे तपासणी प्रशिक्षण केंद्रात एसआयटीचं स्थलांतर. शासकीय संपत्तीचं नुकसान झालेले गुन्हे मागे घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तर सरसकट गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू. जरांगेंचा थेट सरकारला इशारा. बारामतीत भाषणादरम्यान सुनेत्र पवार भाऊक. अजितदादांच्या आठवणींना उजाळा. 23 तारखेला घड्याळाचं बटन दाबून विजयी करा. सुनेत्र पवारांचं बारामतीकरांना आवाहन. साध्या औषधानं बरं होतं, त्यासाठी ऑपरेशनची गरज काय? ऑपरेशन टायगरबाबत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. आम्हाला कोणत्याही ऑपरेशनची गरज नसल्याचं शिंदेंचं वक्तव्य. प्रशासनानं कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय न करता भरघोस मदत द्यावी. रामदास कदमांची मागणी. सरकारनं तटपुंज मदतीचा निर्णय मागे घेऊन भरघोस निधी द्यावा. रामदास कदमांचा सरकारला खर्च आहे. जालन्यात काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या कामकाजावर कार्यकर्त्यांकडून नाराजी. राजाभाऊ देशमुखांनी भाजप शिवसेनेला मदत केल्याचा आरोप.